हा प्रश्न थर्मोडायनेमिक्स या चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय. द इंटरनल एनर्जी ऑफ ए गॅस विल इन्क्रीज व्हेन इट ऑप्शन ए एक्सपांड्स adiabatically, बी इज कंप्रेस्ड adiabatically, सी एक्सपांड्स आयसोथर्मली अँड डी इज कंप्रेस्ड आयसोथर्मली. आता बघा, इंटरनल एनर्जी ही फक्त आणि फक्त टेम्परेचरवर अवलंबून असते आणि म्हणून सी आणि डी ऑप्शन मध्ये आयसोथर्मल प्रोसेस आहे आणि आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं आणि म्हणून डेल्टा टी ही 0 असतं. म्हणून आयसोथर्मल मध्ये इंटरनल एनर्जी चेंज इन इंटरनल एनर्जी नेहमी 0 असते. मग राहिला ऑप्शन ए आणि बी. तर ऑप्शन ए आहे एक्सपांड्स adiabatically. आता जेव्हा गॅस एक्सपांड होतो तेव्हा टेम्परेचर हे डिक्रीज होतं आणि म्हणून जर टेम्परेचर डिक्रीज झालं तर इंटरनल एनर्जी ही सुद्धा डिक्रीज होणार आहे. म्हणजे ए ऑप्शन सुद्धा नाही, सी नाही, डी नाही आणि बी कंप्रेस्ड adiabatically. जेव्हा कंप्रेशन होतं तेव्हा टेम्परेचर वाढतं आणि इंटरनल एनर्जी सुद्धा वाढते. म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे की इंटरनल एनर्जी कधी वाढणार आहे तर जेव्हा तुमचा गॅस adiabatically कंप्रेस्ड होईल तेव्हा इंटरनल एनर्जी वाढणार आहे. असे कन्सेप्च्युअल प्रश्न असतात. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.